आमदार गेले झोपी, अकोट विधानसभा मतदारसंघाचा विकास खुंटीवर। भारतीय जनता पार्टी व शिस्त व अनुशासन पाळणारी राष्ट्रीय राजकीय पार्टी म्हणून देशभरात ओळखली जाते। मात्र जेव्हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकमध्ये आमदाराला जेव्हा चक्क झोप लागते, तेव्हा मात्र अशा बैठकीचा पार कचरा होऊन जिभेवर "आहो दाजीबा, हे वागणं बरं नव्हं" हे दादा कोंडके यांचं गाणं आपसूक येतं। काल पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न झालेल्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधन केलं। या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्ह्यातील आमदार पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मंचावर भाजपा राज्य कार्यकारिणीचे सरचिटणीस तथा अकोला पूर्वचे आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या बाजूला अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे हे सुद्धा होते। या बैठकीदरम्यान मान्यवरांचे संबोधन सुरू असताना अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना चक्क झोप लागली। त्यांना लागलेली ही डुलकी एका कॅमेऱ्यात पत्रकारांनी कैद केली। यावरून आता चर्चेला उधाण आलंय। अकोट तेलारा मतदारसंघात आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या विरोधात सध्या स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर व्यक्त होतोय। या विधानसभा मतदारसंघामध्ये स्थानिक आमदार हवा यावरून चांगलीच टाईट झाली आहे। तर गेल्या 5 वर्षात अकोट अथवा तेलारा कुठलंही विकास कामं झालं नसल्याचंही बोललं जाते। याचाच परिणाम म्हणून कदाचित विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांची झोप लागली की काय अशी चर्चा होताना दिसतेय। अशा झोपा काढत असल्याने अकोट विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला नसावा न असा यक्ष प्रश्न सर्व सामान्यांना पडला असावा। यावरूनच कदाचित त्यांना एवढ्या महत्त्वाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत झोप लागल्याची चर्चा होत असून आगामी विधानसभा निवडणुकीचं टेन्शन तर त्यांना आलं नसावे ना अशी चर्चा जोर धरत आहे। एकीकडे अकोला जिल्हा भाजपा मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी राज्याचे नेते कार्यरत असताना अशा महत्त्वाच्या बैठकीत आमदाराने भरखुर्चीत झोप काढणं यावरून आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। विशेष बाब म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं संबोधन सुरू असताना आमदारांना खुर्चीत डुलकी घेणं कितपत योग्य आहे असंही बोललं जाते। या आमदाराच्या महत्त्वाच्या बैठकीत डुलकीची सर्वत्र चर्चा होतीये। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।